अरे भावा, डोक्यातून गेलं यार माझ्या. यार दुसरा रस्ता घेतला असता ना तर हा टोल नाही भरावा लागला असता. विसरलो यार. भावा, हा टोल भरणं इम्पॉर्टंट आहे. अरे माझी कमाई होते या टोलमधून. अरे वा, मला नव्हतं माहिती तुझ्या बापाचा एवढा मोठा बिझनेस आहे की टोल टॅक्स पण घेऊन ठेवलंस. बाबा, विकत नाही घेतलेत रे, इन्व्हेस्ट केलेत. तू पण करू शकतो ना, फक्त 10,000 रुपये हवेत. ही कसली स्कीम आहे रे? याला बोलतात इन्व्हिट्स किंवा इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. इन्व्हिट्स आहे ना, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स म्हणजेच हायवे म्हण किंवा रेल्वेज म्हण किंवा पॉवर प्लांट म्हण, ह्या सगळ्यांना ओन आणि ऑपरेट करतं. आणि सेबीच्या प्रमाणे ना त्यांना आपल्या अर्निंग्सचे 90% इन्व्हेस्टर्सला द्यावे लागतात, जे मला डिव्हिडंडच्या फॉर्ममध्ये मिळतं. काय बोलतो भावा, भारी आयडिया दिली आहेस रे. पण हां, ह्यात स्टॉक मार्केट सारखी रिस्क पण असते. सो हे प्रत्येकासाठी नाही आहे. बाकीसाठी कॅप्शन वाच.